भैया हा वहिनी, काय झालं? तुम्ही कोण एवढे नाराज आहेत? मला त्या कॉलेजला जायचं ना, त्या कॉलेजची फी लय जास्त आहे. मग काय झालं? आपल्या घरची परिस्थिती बरोबर नाही, तर मला वाटतं याच्यानंतर शिकायचं बंद करावं. तुम्ही फक्त तुमच्या शिक्षणावर लक्ष द्या, बाकीकडे लक्ष नका देऊ. मी आहे ना. पण वहिनी, पण मी आहे ना. हॅलो सर, मला लोन पाहिजे होतं. ठीक आहे मॅडम, उद्या तुम्ही बँकेमध्ये या. बरं ठीक आहे. भैया सांभाळून जा आणि तिथं जेवण टायमाला करा, कारण की तिथे लक्ष द्यायला मी नसणार. वहिनी तुम्ही तुमची सुद्धा काळजी घ्या. अरे भैया तुम्ही मला का नाही सांगितलं की तुम्ही येणार आहेत म्हणून? वहिनी, मी जर तुम्हाला सांगितलं असतं तर सरप्राईज काय कामाचं. चला आतमध्ये या. वहिनी, हे सगळं तुमच्यासाठी. भैया एवढ्या सगळ्या वस्तू आणि तुम्हाला काय गरज होती एवढे पैसे खर्च करायची? वहिनी, मला तर लय मोठी नोकरी लागली, आज एक सरप्राईज बाकी आहे. काय भैया? वहिनी, हे प्रॉपर्टीचे पेपर आणि मी कसं विसरू. तुम्ही हे घर घाण ठेवून मला शिकविलंय. वहिनी तुम्ही रडू नका. हे तर आनंदाचे आश्रू भैया, तुम्ही तर माझं स्वप्न पूर्ण केलं. काहून नाही करणार वहिनी, तुम्ही तर मला आईसारखं जीव लावतात. तुमच्या मुलासारखं तुमचं स्वप्न पूर्ण करणार. भैया मी आज लय खुश आहे. हा वहिनी, तुम्हाला एक वचन देतो, तुमच्या चेहऱ्याचा आनंद कधीच जाणार नाही.